दर्शको आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही, ज्ञानाला कौशल्याची जोड मिळाली तरच आत्मविश्वास, रोजगार आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते. म्हणूनच आज कौशल्य आधारित शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. भारत सन 2047 मध्ये विकसित देश होईल हे स्वप्न आपण पाहत आहोत. मात्र अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे ती पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुणाईला कौशल्याधिष्ठित शिक्षण देणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून दगडूशेठ गणपती ट्रस्ट कार्यरत आहे, असे मत सीओपी भाऊ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांनी व्यक्त केले. आपल्याकडे काय नाही याच्यापेक्षा माझ्यामध्ये काय आहे, म्हणजे निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्हली माझ्यामध्ये काय आहे आणि जे काय आहे त्याच्यावरती आणखीन श्रम करून त्या काय आहेच्या माध्यमातून आपण एक देशाचे चांगले नागरिक, देशाच्या आर्थिक विकासामध्ये भर घालणारे होऊ शकतो, असा एक संकल्प या निमित्ताने आपण सर्वांनी करावा असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. त्यांच्यावरचं पुस्तक अग्निपंख किती जणांनी वाचलं मला माहिती नाही, परंतु आपल्या समाजामध्ये जे नैराश्याचं वातावरण आहे विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये, आणि विद्यार्थी दुर्दैवाने खूप वाईट मार्गाला लागणाऱ्यांची संख्या पण वाढती आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपल्यावरचा विश्वास दृढ करणं या अर्थाने त्या डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी एक पंचसूत्री सांगितलेली आहे. ते काय म्हणतात की मी मगाशी म्हटलं की माझ्याकडे काय नाही याच्यापेक्षा माझ्याकडे काय आहे याचा विचार केला तर त्या पंचसूत्रीमध्ये ते म्हणतात की आय एम दी बेस्ट, जे आपण स्वतःला कायम मी खूप चांगला आहे, मी क्षमतावान आहे आणि मी ठरवेल ते करण्याची क्षमता आहे, अशा प्रकारचा आपला स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. याचा अर्थ अहंकार नाही, आय एम दी बेस्ट. दुसरं ते सांगतात की आय कॅन डू इट, म्हणजे जी कुठली गोष्ट मी करायची ठरवेन ती गोष्ट मी 100% करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, मी ती करून दाखवेन. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश ज्ञानवर्धन अभियानाअंतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना, माजी विद्यार्थी मेळावा व विविध स्किलिंग कोर्सेस प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, विजय भालेराव, राजाभाऊ कदम, ज्ञानदीप अकॅडमीचे महेश शिंदे, राजाभाऊ पायमोडे, विलास रासकर, विश्वास पलुसकर आदी उपस्थित होते. यावेळी 100हून अधिक माजी विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. कारण या योजनेची जी उद्दिष्ट आम्ही ठरवली होती 2010 साली की विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, एक समाजामध्ये चांगलं व्यक्तिमत्व निर्माण झालं पाहिजे. आत्ता आपण समाजामध्ये परिस्थिती बघतोय, मानसिक विकृती ही खूप वेगाने वाढतीये आणि या विकृतीवर चांगले संस्कार, चांगलं सांगणं, चांगलं वागणं, चांगलं बोलणं किंवा चांगलं मूल्य देणं, मूल्य शिक्षण देणं हे त्याच्यावरचे उपाय आहेत. आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनी 2010 सालीच विद्यार्थी आत्महत्याच्या ह्या विषयाच्या निमित्ताने ही योजना आखली आणि या योजनेचं फलस्वरूप आज आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आता या योजनेतले बरेच माजी विद्यार्थी आहेत जे इथं व्यक्त झाले नाही वेळेअभावी, परंतु खूप समाजामध्ये मानाचं स्थान त्यांनी मिळवलेलं आहे आणि हे सर्व गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने घडलेलं आहे. ही त्यांची देखील भावना आहे आणि आमची देखील भावना आहे. आपण सर्वच जण माध्यम आहोत. आपण जर गणपती बाप्पाच्या मंदिरात जर दर्शनाला गेलात तर नीट पाहिलं तर चांदीची बाप्पाची मूर्ती आहे, त्याच्या डाव्या हाताला देवी सिद्धी माता आहे आणि उजव्या हाताला देवी बुद्धी माता आहे आणि त्या दोघींच्याही पुढे त्यांचे पुत्र लक्ष आणि लाभ आहेत. आपल्या सर्वांना त्यातनं एक संदेश बाप्पा देत आहेत की तुमच्या कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करा, तुम्हाला लाभ निश्चित आहे. आणि मेहनत केल्यानंतर तुम्हाला सिद्धिमाता काय देते, सकल पद प्रतिष्ठा ऐश्वर्य प्रदान करते, समाजामध्ये तुम्हाला मानाचं स्थान देते आणि देवी बुद्धिमाता आहे त्याच्यानंतरची ती स्टेप आहे ती तुम्हाला विवेक बुद्धी देते. म्हणजे आपण खूप बुद्धिमान स्वतःला म्हणत असू तर आपण भरकटू शकतो, आपण भ्रमित होऊ शकतो.
म्हणून त्या बुद्धीवर अंकुश ठेवण्यासाठी आपल्यातला विवेक सतत जागृत असला पाहिजे. त्यामुळे विवेक बुद्धीची त्या ठिकाणी योजना केलेली आहे आणि तीच केवळ गणपती बाप्पांच्या चरणापर्यंत आपल्याला पोहोचवू शकते. आपल्याला सिद्धिबुद्धी पतीपर्यंत जायचं आहे. आणि आत्ता मॅडमनी सुरुवातीलाच एक श्लोक वापरला, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमते आराध्य मोरेश्वरा. आपल्यातलं जे अज्ञान आहे त्याचा तू आम्हाला नाश कर आणि आम्हाला तुझ्या ज्ञानाचा प्रकाश दे. आणि मला असं वाटतं ही संपूर्ण हॉल प्रकाशाने भरलेला आहे, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने भरलेला आहे. ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या 75 पेक्षा जास्त स्किलिंग कोर्सेसमधील 100 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यात आले. आरी वर्क, नेल आर्ट, फॅब्रिक पेंटिंग, मेहंदी ब्युटिशियन यासारख्या विविध कोर्सचा समावेश आहे. तरुणींना आत्मनिर्भर करण्याकरिता हे कोर्स उपयुक्त असून आत्मनिर्भर भारताकडे पुढचे पाऊल टाकण्याच्या दृष्टीने दगडूशेठ गणपती ट्रस्ट या माध्यमातून खारीचा वाटा उचलत आहे. माझी विद्यार्थिनी साक्षी दगडे म्हणाली, मी इयत्ता 5वी मध्ये असताना योजनेत आले होते. तेव्हा नुकतीच ही योजना सुरू झाली. कोणाशीही बोलायला मी घाबरत होते, पण आज मी माझे विचार स्वतंत्रपणे मांडू शकते. ट्रस्टच्या माध्यमातून माझा सर्वांगीण विकास झाला असून माझ्यासारख्या अनेकांच्या पंखांना बळ मिळाले आहे. आम्ही देखील भविष्यात असेच समाजासाठी कार्य करू, असेही तिने सांगितले. विद्या अंबर्डेकर आणि अंकिता शळीमकर यांनी सूत्रसंचालन केले. या बातमीचे संकलन संजय कुलकर्णी यांनी केलं.